स्वप्ना माझी जागे. हलवलं तुकोबरायांना, ए तुकोबा उठ, कोण आले बघ. प्रत्यक्ष नामदेवराय. आणि कुणाला घेऊन? सवे पांडुरंगे घेऊन या. देवाच्या हाताला नामदेवरायांनी धरले. धरायला कोणी कुणाला पाहिजे होतं? देवाने नामदेवाला धरायला पाहिजे होतं. नामदेवरायाचा अधिकार आहे. हरी आला हाता मग कशी धरा ओढून आणलं देवाला पंढरायच्या. चाल म्हणले तिकडं तुकोबरायचं काय झालंय बघ, त्याचं काय आहे ते आता बघणार. तुकोबरायांना जागा केलं. उठा तुकोबराय. नामदेवे केले स्वप्ना माझी जागे, सवे पांडुरंगे येऊन या. काय सांगितलं? हो तुकोबराय, आता जे झालं गेले ते द्या विसरून. सांगितले काम करावे कवित्व. लिहा, चला घ्या वया, आता जगाला उपदेश करायला सुरू करा. पण एक मेक मारली नामदेवरायाने. तुकोबा स्वप्नात चाललंय सगळं. मी देवाला घेऊन आलोय. साक्षीला जगाचा मालक पंढरीराय आहे. तुमच्या आयुष्याचं कल्याण करायचं आहे. कारण तुम्ही म्हणजे मीच आहेत. जगद्गुरु तुकोया अवतार नामया. जेव्हा जेव्हा देवानं जन्म घेतला तेव्हा तेव्हा नामदेव महाराज त्यांच्यासोबत होते. नवे नवे नामदेव महाराज जेव्हा जेव्हा त्यांना पृथ्वीवरती भगवत धर्माची प्रचार आणि प्रसार करायचा होता तेव्हा तेव्हा देव आले हो नामदेवरायासाठी वेळ येऊन. देवाने म्हणावं, नामदेवा तिन्ही त्रिभुवनी मज नाही कोणी, मने चक्रपाणी नामयासी. नामदेवा तुझ्यासारखा जीवश्च कंठच्च सखा मित्र सोबती मला दुसरा कोणी नाही. काय अधिकार नामदेवरायाचा? देवानी विटेवरून खाली यावं, नामदेवरायासोबत जेवावं. नामदेवरायांचं कीर्तन ज्यावेळेला महाद्वारात चालू असायचं तेव्हा देवाने विटेवरून खाली उतरावं, नामदेवरायाच्या कीर्तनात नाचावं. किती नाचावं? अंग चुरून नाचावं काय? का कोपऱ्यात जाऊन चुरून नाचावं? नाही नाही, इतकं नाचावं, इतकं नाचावं. मराठी भाषेत सांगतो, देवाचं धोतर फेटावं. विठाला विठा